दीपक फाउंडेशन व जेएम फायनान्शियल फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प IVDP 2018 पासून मोखाडा तालुक्यात राबवला जात आहे। त्याअंतर्गत गोमघर वाशिंद ग्रामपंचायत येथे 16 डिसेंबर रोजी विविध शासकीय योजनांचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या कॅम्पला गोमघर वाशिंद व दूधगाव येथील 250हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला। हा कॅम्प सर्व शासकीय योजनांसाठी खुला ठेवण्यात आला होता। कॅम्पमध्ये आधार कार्ड ऑपरेटर असल्याने हा कॅम्प ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला। या कॅम्पमध्ये एकूण 220हून अधिक अर्ज भरून घेण्यात आले। यामध्ये जातीचे, उत्पन्नाचे व अधिवासाचे प्रमाणपत्रे, आधार सेवा, आयुष्यमान व आभा कार्ड, विविध सामाजिक सुरक्षा योजना, कृषीविषयक योजना तसेच KYC प्रक्रिया यांचा समावेश होता। याशिवाय कॅम्प दरम्यान प्राप्त झालेल्या इतर चौकशी व अर्जांचे निराकरण येत्या दिवसात करण्यात येणार आहे। कॅम्प दरम्यान गोमघर वाशिंद ग्रामपंचायत सरपंच सौ सुलोचना गारे, उपसरपंच श्री भगवान सुगरे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विकास तुरगुणे तसेच दीपक फाउंडेशन मोखाडाचे मोनिका कापुरे, अंकुश बरफ आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते। ग्रामस्थांनी दीपक फाउंडेशनच्या हेल्प डेस्कमुळे त्यांचा वेळ, पैसा व प्रवासाचा खर्च वाचत असल्याचे सांगितले। तसेच ग्रामस्थांची होणारी धावपळ दीपक फाउंडेशनच्या कार्यामुळे कमी झाल्याचे दिसत आहे। प्रबंधभूमी प्रतिनिधी राजेश गोडे, जव्हार, पालघर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।